प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहेत. आता आपण या ठिकाणी मतदार यांच्याशी चर्चा करू. काय सांगाल आपण, आपल्या भागामध्ये कोण उमेदवार आहे? नमस्ते, मी रुपाबाई. पण आम्ही कुठं व्यवसाय करावा, कसं करावं, आम्ही एक एक रुपये कष्ट करून कसं करून सगळेजण जमा करून कसं तरी कसं पोट भरत हवे, कुणी आमचा विचारच नाही केला. तर आम्ही सगळे मिळून चांगले एकत्र होते. सगळे खाली गेले तर तिथे आम्हाला गिऱ्हाईक नाही. ते एक एक माणसं आम्ही 40-40 हजार रुपयाला 30-30 हजार रुपयाला झोपतो. कसं पोट भरावं, काय करावं, काय समजावंच आम्हाला. मग तिथून आम्ही वैतागून गेलो फार. आमचे लेकरांचे खायचे वांदे, बसायचे वांदे, उठायचे वांदे. आम्ही कष्टाने पैसे काढतो, कसं कसं करतो, कसं कसं करून पोट भरतो आम्ही. कुणीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं, हे द्यावं, तर आम्हाला चांगलं शिक्षण ठेवा. आम्ही खूप कष्ट करत आहोत. सगळे भाजी मंडईचे व्यवसाय, सगळे व्यवसाय आम्ही कष्ट करत असतो. एका वेळेला चांगलं साथ देत असतो. पण आमचं भाजी मार्केटचं काहीतरी तुम्ही विचार करा, सगळं व्यवस्थित करा. आता जे प्रभागामध्ये जे नगरसेवक म्हणून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे की आमची भाजी मंडईचं आम्हाला ते तुम्ही बनवून देता. ते जागेवर होते ते परत आणून ठेवावे, नाहीतर त्यांच्यासाठी गाय बनवून द्यावं तुम्ही सगळे मिळून. तेवढंच मला त्यांना बोलायचं आहे का तुम्ही पण आमचं पण थोडंसं फार विचार करावे आमची भाजी मंडईसाठी. या भाजी मंडई संदर्भात ज्या तुम्हाला इकलून हलवण्यात आलेले आहे, त्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? भाजी मंडई हलवल्यामुळं आता लोक उपाशी मरायला लागल्यात. जी लोक कामधंदा करत होते ते आता बिगर निवासी बी आहेत आणि बिना कामाचे बी आहेत. जे पोरं कामधंदा करत होते ते आता टुक्कर सारखे इकडे तिकडे झाले. सरकारमुळे हे काम झालेलं आहे. कारण सरकारने जे पोरं कामधंदा करत होते ते भाजी विकत होते ते आता टुक्कर सारखे इकडे तिकडे फिरायला लागले. त्याच्यामध्ये वाडीमध्ये मारामारे भांडणं डेली चाललेले आहेत. जास्त प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. आता जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी आमची भाजी मंडई जिथं जागेवर आहे तिथं आणून ठेवावी परत. आणि आम्हाला आमचा व्यवसाय परत चालू होईल. आम्ही गरीब कसं पोट भरायचं त्यांनी पण विचार करावे. त्यांनी आमची जागा जिथं होती तिथंच आम्हाला आणून ठेवावं. गपचूप आणून कसे पण असू दे, पण आम्हाला आणून ठेवावं त्यांनी. आम्हाला तेवढंच बोलायचं आहे त्यांना. कसं आहे का आम्ही सगळेजण एक कष्टमध्ये होतो, एका जागेवर होतो. आमचे पोट कसे पण भरत होतो आम्ही, पण खाली जाऊन आमचं सगळ्यांचा फायदाच नाही झालेला आहे. काय आम्ही सगळे लॉसमध्येच आहे.